राम राम मंडळी. कलियुगाचा वारा या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला दीपावली सुख समृद्धीची आणि भरभराटी जाऊ हीच महाकालचरणी प्रार्थना. बघूया आजची स्टोरी आपल्याला. आजची स्टोरी बघायची. सोन्याची काडी नरकात, बायकोला पाठवली स्वर्गात, प्रकरण घडले कोल्हापुरात. तुम्ही बघताय या आता चालू कलियुगात. बघूया नेमकं काय प्रकरण आहे, कुठं घडलंय, कसं आहे. आता हे प्रकरण बघायचं आपल्याला. कोल्हापूर जिल्ह्यात हातकंगले हा तालुका आहे आणि त्या तालुक्यातून भादोली एक ग्रामपंचायत आहे. भादोली भादोली ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत येणारा एक पाटील कुटुंब आहे. त्या कुटुंबात रहिवाशी असलेला प्रशांत मारुती पाटील वय वर्ष 34 आणि त्यांची धर्मपत्नी ज्याच्यासोबत लग्न लावले, त्या साक्षात देव ब्राह्मण साक्षात ज्याच्यासोबत लग्न करून आणली अशी ती लक्ष्मी, त्याची बायको रोहिणी, प्रशांत पाटील वय वर्ष 29 यांचं गेल्या 8 वर्षापूर्वी यांचं लग्न झालं. या लग्नात झाल्यानंतर यांच्या लग्नाच्या संसाररूपी वेलीवर 2 फुलं उमलली. 2 फुलं म्हणजे 2 मुली उमलल्या. एकीचं वय, मोठ्या मुलीचं वय हे 6 वर्ष होतं आणि लहान्या मुलीचं वय हे 3 वर्ष होतं. आता इथं काय यांचं आणि घरात काय दोघं नवरा बायको, 2 मुली आणि आई वडील. एका कुटुंबात एकंदरीत 6 व्यक्ती. तसं कुटुंब चांगलं, मस्त आणि त्यात त्याचा जो प्रशांतचा व्यवसाय होता हा भादुली, हा मूळ प्रॉपर कोळेगावचा, पण भादुलीमध्ये याचं मोटरसायकल दुरुस्तीचं दुकान होतं, आपलं गॅरेज. आणि तिथं तो जायचा, कोळेगावहून जायचा भादुलीत आपलं दुकान उघडून आपलं आणि मोटरसायकल दुरुस्त करायचा आणि उदरनिर्वाह त्याच्यावर चालायचा. आता तसं घर तुम्हाला दिसताना सगळे, पण एका एका ठिकाणी 2 व्यक्ती, मग त्या कोणत्याही असो, नवरा बायको असो, आई वडील असो, भाऊ भाऊ असो, बहिणी बहिणी असो, कोणी असो, ज्यावेळेस एका ठिकाणी 2 व्यक्ती आल्या त्या ठिकाणी भांडायला लागणार, भांडणं थोडीफार होणार. यांच्या घरात कुरकुर होती, पण कुरकुरीचं खरं कारण वेगळंच होतं. याच्यातलं काय, पहिलेच आपण स्टोरीचं नाव सांगितले, सोन्याची काडी नरकात, बायको पाठवली स्वर्गात. नेमकं काय बॉय हे बघायचंय ना आपल्याला. तर हा जो प्रशांत पहिला समजून घ्यायचा. आता याला 2 मुली झाल्या. 2 मुली झाल्यानंतर याला काय वाटू लागलं, आपलं घरचं दूध झालं. दूध झालं म्हणल्यानंतर हा बाहेर कुठेतरी भटकू लागला. आता कोणाला कशाचा नाद, कोणाला कशाचा नाद, कोणाला पैसे गोळा करायचा नाद, कोणाला प्लॉटिंग घ्यायचा, कोणाला कायचा, कोणाला संपत्ती गोळा करायचा, कोणाला मोटरसायकल चालवायचा. प्रत्येकाला अल्लक नाद असतो. तसा याला पण एक वेगळाच नाद लागला. याला नाद कोणता लागला, गाणी आणि जे तुर्कीपंथी असतात, म्हणजे आपण त्याला किन्नर म्हणतो, यांच्यासोबत त्याचं शारीरिक संबंध प्रस्थापित करायचे. आता तुम्ही मला सांगा, किन्नराचं सोबत शारीरिक संबंध म्हणल्यानंतर ही जरा विचित्र आणि विचित्रच गोष्ट वाटते. कारण की मशीन कसं आहे, आता तुम्ही स्कोडा कार घ्या, या कार घ्या, यांना इंजिन समोर असतं आणि नॅनो कार अशी त्याला इंजन मागून असते. आता तुम्ही विचार करा, हे इंजन कुठे माग, आता स्त्रीसोबत ठीक आहे, स्त्रीसोबत त्याचं आकर्षण आहे हे आपण मान्य करू शकतो, पण एखाद्या किन्नर सोबत ते पण मागून आणि तुमची सोन्याची गाडी आणि ती नाकात, फक्त याला तो नाद लागला. नाद का लागला, कारण त्यात फिटिंग वाटू लागला. कारण घरचं आता 2 लेकरं झाली, त्या जमिनीतून 2 पिकं उगवली म्हणल्यानंतर जमीन थोडी कस कमी झाली. त्याला असं वाटू लागलं, बरं नाही हिच्या जमिनीत ते राहिलं नाही, आपल्याला इकडंच. मग हे किन्नर कसं फिटिंग माल वगैरे सगळं सगळं वर इकडं खाली फिट, सगळं फिट आपण मागूनच ना. सोन्याची गाडी नरकातच शेवटलं ना, नरकच आहे ते. हा, त्याच्यात त्याचं त्याने हे विचारच नाही केला की बा याचे परिणाम काय होते. पण हा काय करायचा, घरी यायचा, बायकोसोबत भांडणं करायचा, बायकोसोबत भांडणं झाली, 4-4, 8-8 दिवस घरातून बाहेर गायब राहायचा. आणि हा काय करायचा, किन्नर समाजातील भरपूर जणांसोबत त्याची ओळखी होत्या, भरपूर जणांसोबत त्याचे शारीरिक संबंध होते आणि असं त्या प्रकरणात तो राहायचा. एक दिवस दुकानावरती गेली असताना, बहादुलीला गेली असताना तिनं बघितलं दुकानातच याचा कार्यक्रम, एक किन्नरासोबत त्याचा कार्यक्रम चालू होता. मग तिथून पुढं काय झालं, दोघा नवरा बायकोत खटके उडायला लागले. खटके म्हणजे नेहमी कुरबुर कुरबुर भांडणं वगैरे राहायची, पण तिला पण असं वाटायचं ती लक्ष्मी सारखी देवी सारखी देवी
ते पण समजायचे की नाही बाबा, होत असतं, चालत असते. कारण कसं आहे, किती केलात नवरा आहे, जाऊ द्या. आणि तुम्ही असं करू नका, तसं करू नका. मी असताना तुम्ही किन्नर, ठीक आहे, एखादी बाई असली तर साहजिक, पण तुम्ही किन्नरासोबत आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करताय. हे कुठं कोणा लोकांना कळालं तर काय होईल, असं तसं. आणि यांचे गुपचूप धुसमुसायचे भांडणं घरात सुरू राहायची नेहमी करता. पण 7-8 दिवसापूर्वी काय झालं, जे रोहिणीचे वडील आहे ना, तिचे वडील बिमार पडले. बिमार पडल्यानंतर याचं तिचे वडील बिमार पडले. बिमार पडल्यानंतर ती काय करू लागली, माहेराला जाऊ लागली. आणि माहेरातून जवळच गाव होतं त्यांचं. तिथून ते जायचे कमीत कमी 15-20 किलोमीटर अंतरावरती जे. आणि रोहिणीला तिथं काय, तिथं तिचं कोणी नव्हते, आई वडील नव्हते. आई आई नव्हती म्हणजे बापाचे वडिलांची काळजी घेण्यासाठी. मग वडील बिमार पडल्यानंतर मग लेक जाणार धावून, तशी ती जायची. आणि तिथं ते सांगली तालुका, सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ढवळी हे गाव आहे. त्या गावात ती जायची आणि वडिलांची सेवा करायची थोडी. आणि लवकरच घरी निघायची. कारण का, की आपल्या घरी 2 पाखरं आपली वाट बघताय. आणि त्याच्यामुळे ती घरी निघायची. घरी निघताना कधी-कधी ती गाडी नाही भेटली, की ती काय करायची, नवऱ्याला फोन लावायची, "बुवा आज मला गाडी भेटत नाही, मला उशीर होणार, तुम्ही मला न्यायला." हा पण तिला न्यायसाठी आणायसाठी गाडीवर जायचा. असाच एक दिवस उगवला, म्हणजे 7-8 दिवस झाले आणि दोघा जणांनी विचाराने जात होते, येत होते. त्याच्यात काही कोणाला अडचण नव्हती, कारण ती पण सकाळी स्वयंपाक करायची सासरच्या घरी. सासू-सासऱ्याला, मुलीला जेवू घालायची आणि नवऱ्याचा डबा बांधून द्यायची. आणि नवऱ्यासोबत पुन्हा ती गाडीवर बसून यायची. गाडीवर गाडीवर बसून आली, भादुलीपर्यंत आली, की तिथून काय करायची, भादुलीहून पुन्हा ती ढोळी या गावाला वडिलांची सेवा करण्यासाठी निघून जायची. पुन्हा ती संध्याकाळी उशीर झाला, गाडी नाही लागली, नवऱ्याला फोन लावायचा, नवरा पुन्हा भादुलीहून पुन्हा ढोळी गावात यायचा. असाच एक दिवस उगवला. आणि तो दिवस होता 21 सप्टेंबर 2025, वार सोमवार. त्या दिवशी तिनं सांगितलं, "मला यायला उशीर होणार आहे, तुम्ही मला न्यायला या." मग तो पण म्हणे, "मी पण आम्हाला लय दिवसात भेटलो नाही, बोललो नाही, मी पण येतो." तो गेला, मुद्दाम तिथं गेला. रोहिणीच्या वडिलांसोबत विचारलं, तब्येत पाणी वगैरे कशी, काय आहे, सर्व चौकशी केली. आणि मुद्दामच उशीर करू लागला. उशीर केल्यानंतर तिथं काय उशीर झाला, काही झालं तरी मोटरसायकल होतीच. आणि त्यांना माहित होतं आपलं काय 1-1.5 घंट्यात आपण घरी जातो. त्या हिशोबाने त्यांनी ते केलं. आणि दोघं जणांनी आवरलं आणि आपल्या कोळेगावला आणण्यासाठी, भादुलीहून कोळेगावला येण्यासाठी निघाली. निघाल्यानंतर त्यांनी काय केलं, निघाल्यानंतर वाटण पुन्हा त्यांची त्याच विषयावर कुरकुर सुरू झाली, की तुम्ही ते नाद सोडून द्या, किनारायचा नाद सोडून द्या, त्या तृतीयपंथीचा नाद सोडून द्या. असं नाही, तसं नाही. तुम्हाला 2 मुली आहेत. मुलीवर काय संस्कार होतील, असं होईल, तसं होईल. लोकं काय म्हणतील, की बाबा हा तृतीयपंथीसोबत त्याचे शारीरिक संबंध आहे. यानं बदनामी होईल, असं होईल, तर धंद्यावर याचा परिणाम होईल. पण या दोघं जणांची कुरकुरी सुरू झाल्यानंतर त्यांना पण असं थोडं समतं घेतलं आणि सांगितलं. तसे ते भादुली आणि कोळेगाव या रस्त्यावर आल्यानंतर जुनी नाना त्या मळ्याजवळ आली. मळ्याजवळ आल्यानंतर आणि पुढचं वळण एक होतं. त्या वळणाजवळ त्यानं गाडी उभी केली आणि सांगितलं, "मी लघवीने येतो." म्हणजे आता धार मारायला जाणारच. माणूस काय असतो, धार मारायला गेला की बाईक कुठं उभी राहते, गाडीजवळ. हा धार मारायला आडुश्याला गेला. खिशातली जी मिरचीची पूड आणली होती, ती मिरचीची पूड फोडली, हातात घेतली. आणि बायको जी उभी होती गाडीजवळ, एकदम गेला आणि बायकोच्या डोळ्यात ती मिरची पूड फेकली. मिरची पूड फेकल्यानंतर तुम्ही विचार करा, साधं तिखट जर आपल्याला लागलं किती अंगार होती, आणि डोळ्यात गेल्यानंतर किती अंगार होत असेल. ती बाई अशी खूप वेदना झाल्या आणि तिने विचारलं, "हे तुम्ही काय केलं?" त्यावेळेस त्यानं उत्तर न देता आपल्या ज्या टू व्हीलरला जी पिशवी लटकेल होती, त्याच्यातला हातोडा काढला आणि हातोडा काढून तिच्या डोक्यावर, याच्यावर, पाठीवर इकडं वार करायला लागला. आता हिच्या डोळ्यात भयंकर आग होती, भयंकर आग. पण तरी पण ती आगीच्या याच्यातून तिला डोळे उघडले जात नाही. तरी पण ती जीवाच्या आकांत्यानं पळू लागली. त्याच्या मनात कोणीतरी येईल आणि बघल आणि येईल वाचवल. यानं चपळाईनं हातोडा फेकून दिला आणि पुन्हा पिशवीतला कोयता काढला. कोयत्याने एक वार असा घातला, वर खावा लागला आणि रोहिणी रक्ताच्या थारोळ्यात पडली. मित्रांनो, बघा, एक किन्नरासाठी, एक तृतीयपंथीच्या
फिटनेससाठी, एक तृतीयपण त्याच्या शारीरिक संबंधासाठी एक पिसाळलेला नवरा, जिनं स्वतःचे आई वडील घरदार सोडून ती याच्या सौखी संसारासाठी अहोरात्र झटते, येते त्याच्या घरच्या आई वडिलांना स्वयंपाक करते, पुन्हा वडिलांकडे जाते, हिची ताय फटक करून आणि ती त्याच्या संसारासाठी करते. पण हा बघा, हा नराधम यानं फक्त फिटनेससाठी आपली जी लग्नाची बायको होती तिचा डायरेक्ट अंत केला. आणि तिथून त्यानं तशी ती रक्तात थारोळ्यात पोट दिली आणि घरी आपल्या कोळेगावला गेला. कोळेगावला गेल्यानंतर त्यानं सांगितलं. आई वडिलांनी घरात गेल्यानंतर विचारलं, अरे तुझ्या कपड्यावर रक्ताचे डाग कसे, असले कसे डाग, रक्ताचे डाग कस काय? त्यानं सांगितलं, मी माझी बायको रोहिणीचा खून करून आलोय आणि तिला कायमचं संपवलंय. आता मी चाललो आणि आता मी 6 महिने काही तुम्हाला भेटणार नाही आणि तोपर्यंत माझ्या दोन्ही मुलींची काळजी घ्या. एक लक्षात ठेवा, तो त्यांच्या 2 मुलीची काळजी घ्या सांगतोय, पण दुसऱ्याची मुलगी, जिचा वडील बिमार आहे, अशाची मुलगी मारून तो स्वतःच्या मुलीला सांगतोय, आई वडिलांना सांगतोय, माझ्या मुलीची काळजी घ्या. मग त्या वडिलांचे वडील बिमार असणाऱ्याची मुलगी तिथं रक्ताच्या थारोळ्यात पडली, हे याला का नाही कळालं? अरे नाही मारायचं ना, तुला नाही करायचं ना, तिच्यासोबत घटस्फोट घे, तर सोडून दे. तू हिच्याकडे तृतीयपंथीयात जाय, तू साडी घाल, तू छिंड आणि तिकडेच राह. काय तुला याला कोण सांगितलं की एकाचा जीव घ्यायचा? कारण की एक टाइटनेस पायी यानं 2 मुली या उघड्यावर पाडल्या. एक आई बापाचा आधार, म्हातारपणातला आधार गमावला आणि एक 2 मुलींची आई, 2 मुली या आईला कायमच्या मुकल्या आणि हा तिथून निघून गेला. ते घरच्या वडिलांना आणि आई वडिलांना असं वाटलं की हे काही सांगत असेल, बघूया खरं काय. त्यांनी बहादुलीच्या रस्त्यानं पळ काढला. बहादुलीच्या रस्त्यानं पळ काढल्यानंतर त्यांच्याला पुढे आल्यानंतर त्यांना झुंझुन नाना माळ्याजवळ आल्यानंतर त्या वळणावर त्यांना दिसलं की त्यांची सून ही रक्ताच्या थारोळ्यात पडून निश्चित पडलेली आहे. त्यावेळेस तुम्ही विचार करा त्यांच्या मनाची काय दशा झाली असेल. त्यांच्या मनाची दशा ही बावरून गेली आणि त्यांनी कसं बसं स्वतः सावरलं आणि पेठ वडगाव हे पोलीस स्टेशन गाठलं आणि तिथं जाऊन रितसर तक्रार नोंदवली की आमच्या मुलानं आमच्या सुनेला भर रस्त्यात, भर रोडवर त्याचा वार करून मारले. त्याला तुम्ही पकडा आणि तो घरी येऊन निघून गेलाय. पोलीसवाल्यांनी जे पोलीस निरीक्षक कळसकर साहेब यांनी ताबडतोब आपलं एक पथक तयार केलं आणि एक पथक त्याच्या शोधात पाठवलं आणि दुसरं पथक हे घटनास्थळावर पाठवलं. घटनास्थळांनी पंचनामा केला आणि बॉडी पीएमला पाठवली. बॉडी पीएमला पाठवल्यानंतर यांनी रात्री 1 वाजता दुसरा जो पथक होतं, यांनी रात्रीच्या 1 वाजता प्रशांत मारुती पाटील वय वर्ष 34 याला कोल्हापूरच्या हद्दीतून रात्री 1 वाजता याला अटक केली. तुम्ही मला सांगा, यानं काय कमवलं, काय गमवलं? तुम्ही मला सांगा, एक सोन्यासारखी यानं बायको गमवली. त्यासाठी फक्त तृतीय पण त्याच्या प्रेमासाठी, फक्त फिटनेससाठी, टाईटनेससाठी. अरे काय ते नरक आहे. अरे ही स्वर्ग बनवणारी बाई, ही लक्ष्मी होती, हिला यानं कायमची संपवली आणि स्वर्ग बघतोय नरकात. काय काय म्हणावं अशा या प्रवृत्तीला? काय विक्षिप्त मानसिकता आली लोकांची, काय लोक करतील? यालाच म्हणावं लागल, एक कलियुग आलं भाऊ, हे कलियुग आहे भाऊ, इथं काही दुसरं नाही. बघा, ही घटना जी घडली ही मन सुन्न करणारी घटना आहे. कारण की या घटनेत काय बोलावं आणि काय म्हणावं काहीच कळत नाही. शब्द अपुरे पडले. कारण कोण कोणाला नांद कसा, काय सांगावा मानवा, आता तरी सुधीवर येशील का? बघा, व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, कॉमेंट्स करा आणि आपलं कलियुगाचा वारा हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन ऑन करायला विसरू नका. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.